नमस्कार मित्रांनो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज जरा थंडी खूप जास्त आहे त्यामुळे पूर्ण पॅक आहे आणि आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे मित्रांनो। बोलताना नेहमी विचार करून बोलत जा। तर आपण आपल्या मनात देखील एखादी गोष्ट असेल, बाबा हा मला असा बोलला होता तेव्हा, किंवा मी त्याला असं बोलला होता त्याच्या मनात काहीतरी असेल। पण काय होतं मित्रांनो माहिती आहे का, जर आपल्याही मनात प्रत्येकाच्या मनात असं असतं की नाही अरे हा मला खूप बेकार बोलला होता, हा मला असा बोलला होता, मी हे कधीही विसरू शकत नाही। किंवा एखादा व्यक्ती देखील म्हणू शकतो की अरे हा मला असा बोलला होता, मी कधीही विसरू शकत नाही। तर मित्रांनो काय आहे, बोलताना नेहमी आपल्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून जगायचं मित्रांनो। आयुष्य हे एकदाच आहे आणि आपण बघतो की प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद होतात, सगळ्याकडे होतात, जवळपास सगळ्याकडेच। तर बोलताना नेहमी मित्रांनो विचार करायचा अगोदर, बोलण्याच्या अगोदर आपण काय बोलत आहे समोरच्याला आणि काय नाही। असे काही शब्द असतात की कळत नकळत आपल्या तोंडामधून निघून जातात आणि समोरच्याच्या हृदयामध्ये आयुष्यभर ते घाव करून राहतात। परंतु ते बोलणे आपण काही दिवसांनी विसरून जातो, पण समोरचा आयुष्यभर ते शब्द विसरत नाही मित्रांनो। त्यामुळे सांगतो, जे काही बोलतोय आपण एकदा मनाला विचारा, आपण जे बोलतोय ते योग्य बोलतोय का? एखाद्याच्या रागाच्या भरात आपण नाही, काही काही जशी गाडी रेल्वे रुटावरून वाकडी होते, म्हणजे ते पट्टीवरून सुटते ना, तसा आपला पट्टा सुटतो आणि त्या पद्धतीने आपण बोलत चालतो। तर पण मित्रांनो काय आहे की शब्द, जीभ अशी आहे, आपलं तोंड असं आहे, उघडलं तर एखाद्याचं आयुष्य आपण आनंदमय करू शकतो आणि उघडलं तर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त देखील करू शकतो, एवढी पॉवर आपल्या शब्दामध्ये असते। जर आपल्या या शब्दामुळे एखाद्याचं आयुष्य आपण चांगलं करू शकतो आणि एखाद्याचं आयुष्य वाईट करू शकतो, तर एवढी या पॉवर आपल्या बोलण्यामध्ये असते मित्रांनो। त्यामुळे आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय हे सगळं भान ठेवून बोलायला पाहिजे। नाहीतर आपण नेहमी बघतो काही काही लोकं असे असतात, नुसते बडबड 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 करत राहतात आणि नेमकं काय बोलावं, कुणाशी काय बोलतोय आपण हे त्यांना अजिबात कळत नाही। तर मित्रांनो सांगायचं एवढंच की जे आपण बोललेले शब्द असतात ते कधीही मागे येत नाही। त्यामुळे जर आपण कदाचित एखाद्याला बोलून गेलो असेल, राग असा असतो की रागाच्या भरामध्ये माणूस काहीही बोलतो, भरकटत राहतो आणि त्याला देखील कळतं की आपण काहीही बोलत आहोत, पण तरी देखील तो माणूस बोलत जातो। पण कदाचित जर आपल्याकडून एखाद्याविषयी शब्द चुकीचं गेलं तर त्याला मनाने माफी मागा, अरे मी रागामध्ये होतो, खरंच मला कळत नव्हतं मी काय बोलत होतो, आय एम सॉरी म्हणा आणि विषय क्लोज करा। पण माणूस आज एवढा युगो हर्ट झाला आहे की जर माणसाकडून चुकी झाली ना, तर माणूस माफीसुद्धा मागत नाही। आज परत म्हणतो की नाही तुझीच चुकी आहे, तुझीच चुकी आहे, तुझीच चुकी आहे। एवढा माणसाचा युगो हर्ट म्हणजे आज हर्ट होतं मित्रांनो। तर हा विषय म्हणजे असं घडलं किंवा वगैरे नाही, हा सामाजिक विषय आहे, नेहमी आसपास घडत असतो। आपण लहानपणापासून मोठ्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी अनुभवत असतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। तर सांगायचं एवढंच की आपण जे बोलतो मित्रांनो ते शब्द कधीही वापस येत नाही। तर रागाच्या भरात कुणालाही बोलू नका। जर एखादा शब्द चुकून गेला तर नक्की माफी मागा, माझं चुकलं, माझं बोलताना मला कळत नव्हतं, खरंच माझी चुकी झाली, तुम्ही नक्की माफी मागा। आणि बोललेले शब्द कधीही मागे येत नाही मित्रांनो। जर आपण एखाद्याला बोललो ना, तर समोरच्याला नेहमी राग येत असतो मित्रांनो, पण तो त्याच्या मनामध्ये आयुष्यभर ठेवत असतो की नाही मला हा असा बोलला होता तेव्हा, हा त्यावेळी मला त्याने असं केलं होतं। आपण बघा ना, आपल्यावरून जर बघा, आपल्याला एखादा माणूस बोलला तर आपण आयुष्यभर ते लक्षात ठेवतो ना। तर आपल्या प्रत्येकाच्या मनात काही काही कोणी कोणी प्रत्येकाच्या 100% बोललेलं असतं आणि तो आयुष्यभर त्याच्या गोष्टी मनात ठेवतो। समोरचा तो गोष्टी विसरून जातो काय बोललेलं होतं, किंवा आपणही एखाद्याला जर एखादी गोष्ट बोललो तर आपण विसरतो, पण तो आयुष्यभर लक्षात ठेवतो आपल्याविषयी। म्हणून मित्रांनो जेव्हा आपण बोलतो नेहमी चांगलं बोला। आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो। तुम्ही बघा व्यापारी असतात, ते राजस्थानचे मारवाडी लोकं असतात किंवा गुजराती लोकं असतात, ते नेहमी म्हणतात की धंदा कसा करायचा, जिभेवर साखर ठेवायचं आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा, म्हणजे जिभेतून नेहमी गोड शब्द बोलायचे आणि डोकं शांत ठेवायचं, तेव्हा धंदा चांगला होतो, घरातील वातावरण चांगलं राहतं। तर मित्रांनो हेच सांगायचं, जर आयुष्य छान जगायचं तर घरामध्ये छोटे मोठे वाद होतात, सगळ्यामध्ये छोटे मोठे वाद होतात आणि वाद झाल्यावर नेहमी कुणी कुणी बडबड करत असतं रागाच्या भरात, कळत नकळत ते शब्द निघून जातात। पण शांत झाल्यावर आपण एकदा विचार करा, आपण समोरच्या व्यक्तीला काय बोललो आहे एकदा रिमाइंड करा आणि जर आपण काही चुकीचं बोललो तर नक्की माफी मागा, नाते टिकून राहतात मित्रांनो। नाहीतर आज प्रत्येकाला युग आहे, जर दोन व्यक्तीमध्ये भांडण झाले तर ते 8-8, 7-7, महिना-महिना, वर्ष-वर्ष बोलत नाही मित्रांनो। हा युग सोडून द्या,
आयुष्य खूप छोटा आहे, आनंदी जगा, आयुष्यात सगळं एन्जॉय करा. आणि सांगायचं एन्जॉय म्हणजे उद्देश एवढाच होता की तुम्ही जे बोलता आहात ते नेमकं एकदा विचार करत जा बोलताना. म्हणजे कळत नकळत आपण खूप साऱ्या गोष्टी बोलून जातो. तर आतापर्यंत म्हणजे आपल्याला कळतं आपण चुकीचं बोलत आहात, पण ते रागच एवढा बेकार असतो मित्रांनो लोकांचा. लोकं काहीही बोलत जातात आणि त्यांना कळत नकळत म्हणजे ते बोलत राहतात. म्हणजे खूप साऱ्या अनुभवतो आपण. मी खेड्यामध्ये राहतो. आपण बघतो शेजारी पाजारी नेहमी शिव्या देत राहतात, बोलत राहतात, विनाकारण बोलत राहतात, बडबड करत राहतात. तर या गोष्टी चिडचिडपणा वगैरे सगळ्यामध्ये घडतोच. पण जर आपली मेंटॅलिटी व्यवस्थित राहिली तर घरातील वातावरण देखील छान असतं मित्रांनो. तर फक्त व्हिडिओ सहज बनवला होता, काही उद्देश नव्हता. चला तुम्ही पण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. जर तुमची काही चुकी झाली असेल तर समोरच्याला माफी मागा आणि बिनधास्त आपले रिलेशनशिप टिकून ठेवा मित्रांनो. चला तर भेटूया नंतरच्या पुन्हा एकदा अशाच सहज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.